3 ते 5 वेळा हरलेल्या जागा तुम्हाला आम्ही मागत होतो, त्या तुम्ही दिल्या नाही. 12 मागितल्या होत्या, 12च्या 12 दिल्या पाहिजे होत्या, अशी काही गरज नव्हती. टेबलावर बसला असता तर कमी जास्त केलं असतं, आपण चर्चा झाली असती. ज्या वेळेला 12ची डिमांड होते त्यावेळेला लहान लेकरूला कळतं की 12 मागितलं म्हणजे 12च पाहिजे असा अट्टास नाहीये. त्यात काहीतरी होईल, चर्चा करून कमी जास्त जागा करून ठरवलं जाईल. पण तुम्ही हरलेल्या जागा द्यायला तयार नाही, आम्हाला सातत्याने हरलेल्या जागा द्यायला तयार नाही. तुमचा निर्णय घेणारा माणूस आमच्या समोर बसवायला तयार नाही. बुजगावने आमच्याकडे पाठवणार आणि मीडिया ट्रायल करणार की आम्ही बाळासाहेबांकडे गेलो, बाळासाहेब आमचं ऐकत नाही, बाळासाहेब आमच्या सोबत यायला तयार नाही. या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला हो? परिणाम काय झाला? ज्या तुम्हाला 3 ते 5 वेळा हरलेल्या जागा आम्ही मागत होतो, त्यातल्या काही जागा जर तुम्ही आम्हाला दिल्या असत्या तर आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं काँग्रेसचे खासदार निवडून आले असते. पण झालं काय 2019ला? तुमच्या या गलिच्छ राजकारणाचा परिणाम काय झाला? तर तुमचा 1 खासदार निवडून आला. किती? 1. तोही खासदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेला होता, तो मूळचा काँग्रेसचा नव्हता. मला वाटतं बाळू धानोरकर त्यांचं नाव. त्यांचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. काय परिस्थिती आता काँग्रेसची? आज तुमच्याकडे महाराष्ट्रात एकही खासदार नाहीये, निवडून आलेला एकही खासदार तुमच्याकडे नाहीये. कसला माज करताय आणि कुणाला माज दाखवताय तुम्ही? ही सरंजामशाही जी काही मानसिकता आहे, घाणेरडी मानसिकता आहे, ही बंद करा. आणि ही जी काही राजकीय भडवेगिरी आता सुरू केलेली आहे ती पण बंद करा. पक्षाचा देशोधडीला लावून घेतला तुम्ही तुमच्या या सरंजामी मानसिकतेमुळे.